1999च्या सुमारासची सत्य घटनेवरील आधारित कथा. शीर्षक सचिंत. रात्रीचे 2:30 ते 3 वाजले असावेत. मी गाढ झोपेत होतो. दारावरील घंटीच्या आवाजाने मला जाग आली. एवढ्या अपरात्री कोण आले असावे, असा विचार करत मी उठलो. कोण आहे, असा प्रश्न विचारला तर अरे मिलिंद, मी कुलकर्णी. दार उघड लवकर, असा थोडासा घाबरलेल्या सुरातील आमच्या शेजारीच राहणाऱ्या कुलकर्णी काकांचा आवाज मी ओळखला व लगबगीनं दार उघडले. दारात कुलकर्णी काका उभे होते. मी त्यांना काही विचारायच्या आतच त्यांनी मला त्यांचा मुलगा सुनील सकाळी कामावर गेला आहे, तो अजूनपर्यंत घरी आला नसल्याचे सांगितले. बऱ्याचदा उशिरा येणारा सुनील आत्ता येईल, मग येईल म्हणून त्याचे आई वडील त्याची वाट बघत होते. विशेष म्हणजे संध्याकाळी कोणा मित्राकडे जाणार असल्याचेही सुनीलच्या बोलण्यातून आले नव्हते. मी कुलकर्णी काकांना विचारले, त्याच्या कचेरीमध्ये तुम्ही दूरध्वनीवरून चौकशी केली का? तेव्हा कुलकर्णी काकांनी कचेरीमध्ये कोणीच दूरध्वनी उचलत नसल्याचे सांगितले. मग मी काकांना विचारले, तुम्ही त्याच्या मित्रांच्या घरी दूरध्वनी करून विचारले का? तेव्हा काकांनी त्याची दूरध्वनी क्रमांक नोंदवही, बहुधा तो बरोबर घेऊन गेल्यामुळे दूरध्वनी क्रमांक मिळणे कठीण आहे, असे सांगितले. काकांना मी विचारले, आता पुढे काय करायचे? तेव्हा तू कृपा करून माझ्याबरोबर येशील का? मला त्याच्या एका मित्राचे घर माहीत आहे, की जो त्याच्याच कचेरीमध्ये काम करतो. असे अतिशय काकुळतीच्या स्वरात काकांनी मला विचारले. मी लगेच म्हणालो, चला की त्यात काय. अशा वेळी शेजारी नाही तर मग कोण मदत करणार? कुलकर्णी काकूंना व माझ्या पत्नीस सांगून मी व कुलकर्णी काका सुनीलच्या राजेंद्रनगर मध्ये राहत असलेल्या मित्राच्या घरी रात्री 3:30च्या सुमारास काकांच्या फटफटीवरून निघालो. राजेंद्रनगर मधील राहणाऱ्या त्या मित्राचे घर शोधण्यासाठी त्यांच्याच इमारतीमधल्या 1-2 कुटुंबांची झोप आम्हाला मोडावी लागली. काय करणार, वेळच तशी आली होती व मित्राचे घर नेमके कोणते हे कुलकर्णी काकांच्या लक्षात येईना. अखेर मित्राचे घर एकदाचे सापडले. त्याला झोपेतून उठवून सुनीलबद्दल विचारले असता सुनीलला त्यांच्याच कचेरीमधील गजेंद्र गडकर नावाच्या मित्राबरोबर बाहेर पडताना पाहिल्याचे त्याने सांगितले. मग कुलकर्णी काकांनी त्याला गजेंद्र गडकरचा पत्ता विचारला असता पत्ता माहित नाही, परंतु घर माहित असल्याचे सांगितले. घर दाखवण्यासाठी आमच्या बरोबर येण्यास तो तयारही झाला, परंतु त्याच्याकडे कोणतेही वाहन नसल्याने आम्हाला तिघांना एकाच फटफटीवरून 8 ते 10 मैलावरील वानवडीत राहत असलेल्या गजेंद्र गडकरचे घर शोधणे आवश्यक होते. रात्री 4चा सुमार, अनोळखी रस्ता, त्यातून खड्डे व बेवारशी कुत्र्यांचे आक्रमण चुकवत आम्ही तिघे वानवडी परिसरात पोहोचलो. रात्रीची वेळ असल्याने सुनीलच्या मित्राला रस्ता नीटसा लक्षात येत नव्हता आणि एवढ्या रात्री पत्ता विचारणार तरी कोणाला? रस्त्यावर तर अगदी शुकशुकाट होता. वाटेत एक पोलीस चौकी दिसली. थोडे धारिष्ट्य दाखवून आम्ही आत गेलो तर हवालदारही पेंगत होते. शेवटी एका हवालदाराला आवाज देऊन आम्ही जागे केले व त्याला पत्ता विचारला तर त्याने 1-1.5 मैल उलटे जाण्यास सांगितले. अखेर त्याने सांगितलेल्या खाणाखुणा शोधत आम्ही गजेंद्र गडकरच्या इमारतीपर्यंत पोहोचलो. विशेष म्हणजे इमारतीमधील सुरक्षारक्षक जागा होता. गजेंद्र गडकर कोठे राहतात
असे विचारल्यावर त्याने आम्हाला घर दाखवले. गजेंद्र गडकरही घरीच होता. त्याला झोपेतून उठवून सुनीलबद्दल विचारले, तेव्हा सुनील त्याच्याबरोबर कचेरीमधून बाहेर पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु सुनील दुसऱ्या एका मित्राबरोबर लष्करमधल्या एटीएम मधून पैसे काढण्यास गेल्याचे व त्यानंतरचे काहीच माहीत नसल्याचे त्याने आम्हाला सांगितले. त्यामुळे सुनीलचे वडील व आम्ही दोघेही चक्रावून गेलो. एटीएम मधून पैसे काढायला सुनील गेला हे कळल्यावर तर जास्तच काळजीत पडलो. सुनील ज्या मित्राबरोबर एटीएम मधून पैसे काढायला गेला त्या मित्राबद्दल आम्ही गजेंद्र गडकरला विचारले तर त्याचे नाव राजशेखर मठपती असल्याचे व नारायण पेठेतील आराम विश्रामगृहामध्ये तो राहत असल्याचे त्याने आम्हाला सांगितले. गजेंद्र गडकरचे आभार मानत आम्ही तिघे तेथून बाहेर पडलो. बाहेर पडल्याबरोबर कुलकर्णी काकांच्या चेहऱ्यावरील काळजी अंधारातही स्पष्ट दिसत होती. माझ्याही मनात उलटसुलट विचार यायला लागले होते. आम्ही तिघांनीही प्रथम लष्करातील एटीएम केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला. 5च्या सुमारास एटीएम केंद्रावर पोहोचलो. एटीएम केंद्र पूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे तेथे सुरक्षारक्षक देखील नव्हता. आसपासच्या रस्त्यांवर जरा पाहून यायचं का? हे वाक्य बोलताना काकांचा आवाज खूपच खोल गेला होता. कुलकर्णी काकांच्या मनाची त्यावेळेस काय स्थिती झाली असावी हे समजून आम्ही निमूटपणे सुनीलचा शोध आसपासच्या रस्त्यांवर घेतला, पण सुदैवाने तसे काही आम्हाला दिसले नाही. मग मी काकांना म्हणालो, अहो काका, काळजी करू नका. सुनील सुरक्षित असेल. कदाचित तो राजशेखर मठपती बरोबरच असेल. तेव्हा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी लपवत राजशेखरच्या विश्रामगृहाकडे जाऊया का असा प्रश्न विचारला. आम्हीही लगेच हो म्हणालो. मी, कुलकर्णी काका व सुनीलचा मित्र. आम्ही तिघे फटफटीवरून नारायण पेठेत जाण्यासाठी निघालो. देव करो व सुनील त्याच्या मित्राबरोबर म्हणजे राजशेखर मठपती बरोबर सुरक्षित असो अशी प्रार्थना ईश्वराजवळ मनोमन करत चाललो असतानाच वाटेत एका पोलीस चौकीवरील वाहतूक हवालदाराने आम्हाला अडविले. अरे एवढ्या रात्री कोठे चालला? तेही एका फटफटीवरून तिघे जण. चला वाहन परवाना दाखवा. मग कुलकर्णी काकांनी गाडी थांबवून घडलेला प्रकार हवालदारास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हवालदाराचे एकच पालुपद, मला काही सांगू नका. एका फटफटीवरून तिघे जण, तुमचा वाहन परवाना दाखवा. मग काकांनी सांगितले, अहो हवालदार साहेब, झब्बा आणि पायजम्यावर गडबडीत बाहेर पडलो व परवाना घ्यायला विसरलो. हवालदार बहुधा ह्याच उत्तराची वाट बघत होता. तो म्हणाला, मग फाडा पावती अन भरा दंड. त्याचा आरडाओरडा ऐकून चौकीच्या आतून वाहतूक अधिकारी बाहेर आला व त्याने काय भानगड आहे अशी चौकशी केली. मग कुलकर्णी काकांनी सुनीलच्या शोधण्यासंबंधीची सर्व हकीकत थोडक्यात सांगितली. वाहतूक अधिकारी इतका चांगला होता की त्याने आमच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कोणताही दंड न करता आम्हाला जाण्याची परवानगी दिली व एका फटफटीवरून तिघे बसणे म्हणजे गुन्हा असण्याची समज दिली. आम्ही देखील प्रथम माफी व नंतर त्याचे आभार मानत तेथून सटकलो. नारायण पेठेत आल्यावर राजेंद्रनगर मध्ये राहणाऱ्या सुनीलच्या मित्राने, माझे घर जवळच आहे, आता मी गेलो तर चालेल का असे आम्हाला विचारले. कुलकर्णी काकांनी घड्याळाकडे बघत, बापरे 6 वाजले की असे म्हणत त्यास जाण्याची परवानगी दिली. आम्ही दोघांनी त्याचे आभार मानले. परंतु मला महत्वाचे काम उरकून
नंतर कचेरीमध्ये जायचे आहे. त्यामुळे इच्छा असूनही मला तुमच्या बरोबर सुनीलला शोधण्यासाठी येता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व, अशी माफी मागून तो गेला. रस्त्यावर दूधवाले व वर्तमानपत्रवाले यांची वर्दळ सुरू झाली होती. आराम विश्रामगृहाचा पत्ता विचारण्यासाठी आम्ही एका दुग्धालयात गेलो. जवळच तो विश्रामगृह असल्याचे आम्हाला कळले. दुग्धालयातून विश्रामगृहाकडे जाण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यात कुलकर्णी काकांनी, "अरे मिलिंद, दुग्धालयात दूरध्वनी यंत्र आहे. मी घरी दूरध्वनी करून बघतो. सुनील घरी आला आहे का?" तो घरी आला असायचा आणि आपण गावभर शोधत बसायचो, असे विचारले. मी म्हणालो, "ठीक आहे. बघा दूरध्वनी करून." मी बाहेरच रस्त्यावर त्यांची वाट बघत थांबलो. कुलकर्णी काका दूरध्वनी करून आले. परंतु सुनील अद्यापही घरी परतलेला नव्हता. आम्ही निराश मनाने आराम विश्रामगृहाकडे निघालो. एक आशा मनात ठेवून की सुनील आम्हाला तिथे तरी भेटेल. आराम विश्रामगृहाच्या व्यवस्थापकास राजशेखर मठपती बद्दल विचारले असता त्याने त्याची खोली दाखवली. थोडी आशा, थोडी काळजी व थोडी भीती, अशा संमिश्र भावनेनी आम्ही खोलीचा दरवाजा ठोठावला. दार एका तरुण मुलाने उघडले. "मठपती तूच का?" असे आम्ही त्याला विचारले. तर तो म्हणाला, "मी मठपतीचा मित्र आहे. मठपती आता अंघोळ करतो आहे. तोपर्यंत तुम्ही बसता का?" आम्हाला दुसरा काही पर्याय नसल्याने आम्ही आत बसलो. मी व कुलकर्णी काका सुन्न अवस्थेत राजशेखरची अंघोळ आटोपण्याची वाट बघत बसलो. अखेर 10 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक तरुण मुलगा न्हाणीघरातून बाहेर आला. कुलकर्णी काकांनी स्वतःची ओळख करून देत सुनील बद्दल त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला, "सुनील कुलकर्णी का? तो तर आमच्या सहयोगी संस्थेमध्ये नोकरीला आहे. पण तो काही माझा मित्र नाही." हे ऐकल्यावर तर आम्हाला रागच आला. आम्ही जरा गुस्सातच त्याला विचारले, "आम्हाला तर असे कळले आहे की काल संध्याकाळी तर तो तुझ्याच बरोबर होता आणि तू तर म्हणतोयस की तो तुझा मित्रच नाही. ही काय भानगड आहे?" तेव्हा त्याने आम्हाला विचारले, "हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला नक्की कोण हवंय?" "माझे नाव राजेश मठपती आहे. तुम्ही समजता आहात. तो मी नव्हे." आता मात्र आम्ही अवाकच झालो. आम्ही त्याला परत विचारले, "जर तू राजेश मठपती आहेस, तर राजशेखर मठपती कुठे आहे?" 2 मिनिटे जे काही घडतं आहे, त्यावर आमचा विश्वास बसायला तयार नव्हता. आम्हा दोघांना अजून एक आश्चर्याचा धक्का देत राजेश मठपती म्हणाला, "अहो, राजशेखर मठपती सुनीलच्याच कचेरीमध्ये नोकरीला आहे. पण तो मी नव्हे. माझे नाव राजेश मठपती आहे." नावात इतकं साधर्म्य असलेल्या 2 व्यक्ती, त्याही एकाच संस्थेतील सहयोगी संस्थेमध्ये. त्यामुळेच बहुधा हा घोटाळा झाला असावा. आम्ही शोध घेतो राजशेखर मठपतीचा आणि आम्हाला भेटतो राजेश मठपती. मध्यरात्री सुनीलच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या मला व सुनीलच्या वडिलांना हसावे की रडावे असा प्रश्न पडला. अखेर त्याची माफी मागत आम्ही बाहेर पडलो. आता तडक घरी जाऊन बघावे व त्यानंतर सुनील हरवल्याची तक्रार पोलीस चौकीत करावी, असा विचार करत आम्ही घरी जाण्यास निघालो. घरी येऊन बघतो तर सुनील आमच्या आधी थोड्या वेळापूर्वीच आल्याचे आम्हाला समजले. त्याला सहीसलामत पाहून आमचा जीव भांड्यात पडला. कुलकर्णी काकांनी त्याला विचारले, "रात्रभर कोठे होतास रे?" तर त्याने, "रात्री मित्राच्या वसतिगृहात गेलो होतो. गप्पा मारताना वेळेचे भानच राहिले नाही. घरी येण्यास निघालो तर वसतिगृहाचे दार सुरक्षारक्षकाने
12 वाजता बंद केले होते. म्हणून मित्राच्या खोलीवरच झोपलो. असे अगदी निर्विकारपणे व मख्ख चेहऱ्याने सांगितले. आणि वर हे देखील म्हणाला, एवढी कशाला काळजी करायची? सकाळी आलोच असतो ना. त्याचे हे उत्तर ऐकून आम्ही सगळ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला. लेखक मिलिंद मधुकर अलुरकर, कर्वेनगर, पुणे.